पेन तालुक्यात श्वान जोमात तर प्रशासन कोमात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कुत्र्यांचा सुळसुळाट वाढतच चालला आहे। आज एकाच दिवसात 48 जणांना श्वानाने चावा घेतल्याची घटना पेन तालुक्यात घडली आहे। जानेवारी महिन्यात तब्बल 329 जणांना कुत्रा चावल्याच्या घटनेची अधिकृत नोंद पेन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे। मात्र उपजिल्हा रुग्णालयात अँटी रेबीज सिरम उपलब्ध नसल्याने रुग्णांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। पेनमध्ये ठिकठिकाणी असणारी दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, अनेक ठिकाणी पडलेली खराब झालेली मांस मच्छी आणि डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी बऱ्याच कुत्र्यांची झुंडच्या झुंड पाहावयास मिळत असते। या कुत्र्यांना या ठिकाणी पडलेले कुचके अन्न खाण्याची सवय लागल्याने कोणत्याही क्षणी वाटेल तेव्हा शिवशिवलेल्या दातांनी लचके तोडण्याची सवय या कुत्र्यांना लागली आहे। पेनमध्ये बऱ्याच ठिकाणी असणाऱ्या वर्दळीच्या जागेत वावरत असणाऱ्या नागरिकांसह लहान मुलांना एकाच वेळी किमान 4 ते 5 कुत्रे अंगावर येऊन चावे घेत असल्याचे प्रकार पेन तालुक्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत। पेन तालुक्यातील शहरी भागासह विविध ठिकाणच्या ग्रामीण भागात आज तब्बल 48 जणांना श्वास दंश झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। विशेष म्हणजे यामध्ये लहान मुलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे। पेन उपजिल्हा रुग्णालयात अँटी रेबीज वॅक्सिन जरी उपलब्ध असले तरी अँटी रेबीज सिरम उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांची गैरसोय होऊन त्यांना अलिबाग किंवा कामोठे MGM हॉस्पिटल येथे उपचारासाठी पळापळ करावी लागत आहे। पेन तालुक्यात श्वानदंश हा प्रकार नवीन नसून दरवर्षी असंख्य श्वानदंशांच्या शेकडो रुग्णांची नोंद होत असते। 1 जानेवारी 2024 या महिन्यात पेन उपजिल्हा रुग्णालयात 329 रुग्णांची अधिकृत नोंद झाली असून त्यांना 657 डोस घ्यावे लागले आहेत। त्यावरून तालुक्यातील श्वानदंशांची दहकता लक्षात घेता येईल। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।